नमस्कार मित्रांनो एक नागरिक एक महा आय डी कार्ड याचा अर्थ महाराष्ट्र शासनाने आता नवीन कार्ड लॉन्च केलेला आहे। या कार्डला महा आय डी कार्ड असे म्हणतो। ते तुम्हाला मी डिस्प्ले देखील दाखवतोय। परंतु आता महा आय डी कार्ड आपल्याला कसे ऑनलाइन काढता येईल ही सुविधा फक्त ऑनलाइनच केल्यामुळे तुम्ही ऑनलाइन घरी बसल्या देखील हे महा आय डी कार्ड तयार करू शकता। पण महा आय डी कार्ड काढण्यासाठी तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट्स असणं गरजेचे आहे याचा सर्व अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी आपल्या चॅनलवर कोणी नवीन आले असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। चला मित्रांनो, महा आय डी कार्ड हे कसे महत्त्वाचे आहे आणि हे कार्ड ऑनलाइन कसे काढतात हे आपण स्क्रीनवर जाऊन पाहूया। मित्रांनो, मोबाईल मध्ये क्रोम ब्राउझर ओपन करा आणि क्रोम ब्राउझर ओपन करून झाल्यानंतर सर्च बार मध्ये तुम्हाला एक वेबसाईट टाइप करायची आहे। ती वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील देणार आहे। तर mahasarathy.maharashtra.gov.in/home/landing याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही तिथून डायरेक्ट त्या लिंकला क्लिक करून तुम्ही या पोर्टलवर येऊ शकता। हे सर्च करून झाल्यानंतर तुमच्यासमोर एक महासारथीचं एक पोर्टल ओपन होईल। लाईव्ह प्रोसेस करतोय, नीट पहा, A to Z माहिती देणार आहे। तुम्ही मोबाईलमध्ये घरी बसून देखील तुमचे महा आय डी कार्ड तयार करू शकतात आणि हे कार्ड खूप महत्त्वाचे असल्यामुळे नीट हा व्हिडिओ पहा, स्किप करू नका आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। हे बघा, पहिली वेबसाईट येईल वरती सारथी, याला क्लिक करायचं आहे। क्लिक करून आता तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल। या पेजमध्ये तुम्हाला इथं आधार क्रमांक टाकायचा आहे आणि खाली पूर्ण इन्स्ट्रक्शन दिलेली आहे, ती इन्स्ट्रक्शन टिक करून घ्यायचं आहे आणि OTP पाठवायला क्लिक करायचं आहे। मी बघा आता सर्व आधार नंबर टाकून घेतो, इन्स्ट्रक्शनला टिक करून ठेवले आहे मी। टिक करून झाल्यानंतर खाली OTP पाठवायला क्लिक करतो। तुमच्यासमोर लाईव्ह प्रोसेस करतोय, नीट पहा। आधार क्रमांक टाकून झाल्यानंतर खाली सत्यापित करा किंवा OTP पाठवायला क्लिक करायचं आहे। क्लिक केलं, आता तुम्हाला OTP गेलेला असेल तुमच्या आधार जो नंबर लिंक असेल त्याच्यावर, तर तो OTP इथं फिल करून घ्यायचा आहे। मी OTP टाकून सत्यापित करायला क्लिक करतो। क्लिक करून झाल्यानंतर प्रोसेस होईल, थोडं वेट करायचं आहे आणि तुमची प्रोफाईल ओपन होईल। हे बघा, खाली महासारथीची एकूण संमतीपत्र दिलेलं आहे, ती संमतीपत्र पूर्ण रीड करून घ्या, पूर्ण नीट वाचून खाली बघा टिक दिलेलं आहे, मी माझा आधार क्रमांक याची संमती देतोय। तर खाली स्वीकृती करा आणि पुढे जायला क्लिक करायचं आहे। झालं, आता तुमची प्रोफाईल ओपन झालेली आहे। तुमचं नाव, तुमची जन्मतारीख सर्व या ठिकाणी ॲक्युरेट येणार आहे। तुमचे लिंक वगैरे मेल फिमेल जे असेल ती सर्व माहिती आल्यानंतर तुम्हाला आता इथं तुमचा मोबाईल नंबर फिल करायचा आहे। मोबाईल नंबर तुम्हाला तुमच्या आधारला जो लिंक असेल तोच नंबर फिल करा, जेणेकरून पुढे जाऊन काही स्कीम असेल किंवा काही याच्यावर योजना असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही। झालं, मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर आता तुम्हाला OTP पाठवायचा आहे। तुम्हाला खाली स्क्रोल करा, मी पूर्ण डिटेल स्क्रोल करून ठेवलेली, भरून ठेवलेली आहे। हे बघा, खाली स्क्रोल करा। मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर आता तुम्हाला खाली तुमचा ॲड्रेस फिल करायचा आहे। जर तो ॲक्युरेट आलेला असेल तर आपल्याला फिल करायची गरज नाही। मी आता तुम्हाला खाली सर्व माझी डिटेल बरोबर असल्यामुळे मी आता खाली कॅप्चर फिल करतो आणि कॅप्चर फिल करून खाली पुढे जायला क्लिक करतो आणि जतन करतो। हे बघा, झालं, केलं क्लिक। आता आपली डिटेल सर्व फिल झालेली आहे। आता तुम्हाला परत OTP गेलेला असेल तुमच्या मोबाईल नंबरवर, जो आपण लिंक केला, आता जस्ट जो नंबर फिल केला त्याच्यावर तो टाका आणि परत सत्यापित करायला क्लिक करा। अशा प्रकारे आपली जी नोंदणी ती यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे। खाली बघा, तुम्हाला आता काय तुमची प्रोसेस काय चालली आहे ती नीट पहा। खाली तुमची नोंदणी पूर्ण झाली असून तुमचा महा आय डी हा तयार करण्याचे काम देखील सुरू आहे आणि 24 तासात तुमचे नाव म्हणजे तुमचे प्रोफाईल वगैरे सर्व रेडी होणार आहे आणि तुम्हाला ID कार्ड मिळणार आहे। आता आपण पुढे मुखपृष्ठावर जा, या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। हे पॉपअप याला कॅन्सल करा। पॉपअपला कॅन्सल करून आपल्याला राईट साईडला 3 डॉट आहेत त्याला क्लिक करायचं आहे। खाली लॉग इन ऑप्शन आहे, लॉग इनला क्लिक करून नागरिक लॉग इनला क्लिक करायचं आहे। झालं, आता याला टिक करून घ्या, अलाउ दिस टाईम, ओके। आता आपल्याकडे महा ID नंबर अजून आलेला नाही म्हणून आपण आधार या ऑप्शनला क्लिक करणार आहेत आणि आधार नंबरला ऑप्शनला क्लिक करून आपल्याला आधार नंबर इथं प्रविष्ट करायचा आहे, टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन बटनाला क्लिक करायचं आहे। मी आधार नंबर टाकतो आणि लॉग इन बटनाला क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP जाईल, तो OTP टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन बटनाला क्लिक करायचं आहे। झालं, आता तुमची प्रोफाईल हे बघा इथं दिसणार आहे तुम्हाला। आता खाली बघा, खाली स्किप फॉर नाऊ याला क्लिक करायचं आहे आपल्याला। क्लिक करून झाल्यानंतर तुमची जी प्रोफाईल आहे ती करंट स्टेटस तुम्ही इथं चेक करू शकता। तुमचे रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे आणि खाली बघा डाटा इंटिग्रेशन्स म्हणजे इन प्रोसेसमध्ये आहे। तुमच्या ID कार्डवर हे प्रोसेस चालू आहे।
एक 24 तासात तुमचे ID कार्ड रेडी होणार आहे. अशा प्रकारे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला दिलेली महत्त्वपूर्ण अपडेट आहे. तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.